बातमी आहे शिक्षक भरतीची। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत असलेल्या प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या अटीवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विधानसभा अधिवेशनात आमदारांनी ही जाचक अट तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे। बघूया। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी एक मागणी आपल्याकडे मांडत आहे। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जाचक अट रद्द करून अमर्याद अनलिमिटेड प्राधान्य क्रमांक देण्याबाबत सध्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा आहे। मात्र अनेक उमेदवारांचे म्हणणे आहे की ही मर्यादा खूप कमी आहे। याच पार्श्वभूमीवर अधिवेशनात ही मागणी करण्यात आली आहे। जर ही मागणी मान्य झाली तर हजारो शिक्षक भरती करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र आता प्रश्न आहे, सरकार ही मागणी मान्य करणार का आणि टीईटी पात्र उमेदवारांना खरोखर न्याय मिळणार का? शिक्षक भरती प्रक्रियेबाबत पुढील कोणताही मोठा निर्णय झाल्यास GR तुम्हाला वर्तमान निर्णय या वेबसाईटवर मिळेल। त्यासाठी तुम्हाला गुगलवर वर्तमान निर्णय ही वेबसाईट सर्च करून जॉब अलर्ट या सेक्शनमध्ये बघायचे आहे। याबाबत तुमचे मत काय आहे कमेंट करा। हा महत्त्वाचा व्हिडिओ शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की पाठवा। सरकारी नोकरी आणि स्पर्धा परीक्षा विषयक अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। वर्तमान निर्णय फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी असलेले 12 पानी साप्ताहिक। यामध्ये तुम्हाला मिळणार एम्प्लॉयमेंट भरती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या, आठवड्यातील नियुक्त्या, आठवड्यातील चालू घडामोडी। हे मिळणार सर्व एकाच साप्ताहिकामध्ये। प्ले स्टोअर वरून वर्तमान निर्णय ऍप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राइब करा वर्तमान निर्णय।